आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आता शेवटचा दिवस आहे। आज हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल। विरोधक आज देखील सरकारला घेरणार असल्याची दाट शक्यता आहे। नागपुरात भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। शरद पवार आज परभणी आणि बीड दौऱ्यावर आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यानंतर परभणी हिंसाचार प्रकरणी शरद पवार परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलनाच्या ठिकाणी भेट देतील। मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत एक मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवलेल्या होत्या। तसंच पक्षाच्या चल अचल संपत्तीवर सुद्धा दोन्ही गटात दावे सुरू होते। यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय। परभणी घटनेच्या निषेधार्थ जालना बंदची हाक देण्यात आली। आज सकाळी शहरातील मामा चौक इथे निषेध नोंदवला जाणार आहे। जळगावच्या 40 गावातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरनं शेतकऱ्यांचा वावर असणारा रस्ताच महामार्गानं बंद केलाय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावरती राडा करत रास्ता रोको आंदोलन केलं। एसटी महामंडळाच्या तिकिटात जानेवारी महिन्यात भाडेवाढ होणार आहे। एसटीनं राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीला प्रस्ताव दिलाय। हा प्रस्ताव मान्य झाल्यास शिवनेरीच्या दरामध्ये 70 रुपयांची तर साध्या तिकीट बसचं तिकीट हे 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद असणार आहेत। लाल कांद्याचे लिलाव पार पडले असले तरी माथाडी कामगारांनी कांदा घेतलेला नाही, त्यामुळे 2 दिवस कांद्याचा लिलाव बंद असेल। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असेल। एक मजली झोपड्यांच्या वरच्या मजल्यासाठी सुद्धा आता घर मिळणार आहे। त्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आलंय। वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना 25 वर्षांसाठी धारावी बाहेर भाडे करारावरती घरं देण्यात येतील। राज्यात मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे। लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळतील। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञांच्या समितीनं शिर्डीच्या साई मूर्तीचं 3D स्कॅनिंग केलं असून 1.5 महिन्यानंतर समिती साईबाबा संस्थान प्रशासनाला लेखी अहवाल देणार आहे। साई मूर्तीची अधिक झीज होऊ नये यासाठी समितीच्या वतीनं साईबाबा संस्थानला काही सूचना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राज्याच्या किमान तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे, त्यामुळे दिवसभर जाणवणारा हवेतला गारठा गेल्या 24 तासांपासून कमी झालाय। मात्र पहाटेच्या थंडीचा कडाका कायम आहे। सांगलीमध्ये धुक्याचं साम्राज्य बघायला मिळते। गुलाबी थंडीत आणि धुक्यात सांगली शहर हरवून गेल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला होता, मात्र गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी झालंय। पिंपरी चिंचवड शहरावरती धुक्याची चादर पसरली आहे। वाहन चालकांना शहरातील रस्त्यावरनं प्रवास करताना वाहनांची लाईट लावून मार्ग काढावा लागतोय। मावळ तालुका थंडीनं गारठलाय। लोणावळ्यात पुणे मुंबई एक्सप्रेसवे धुक्यामध्ये हरवला असून संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे। थंडगार वारं आणि आल्हाददायक धुक्यात नागरिक निसर्गाचा आनंद घेत आहेत। मावळमध्ये धुक्याची चादर पसरली असून याचा पुणे मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। धुक्यामुळे या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। वांगणी परिसरात धुकं पसरल्याचं चित्र आहे। या धुक्यामुळे कल्याण कर्जत मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून इथल्या वाहतुकीचा वेग मंदावलाय। धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। वातावरणातील बदलामुळे आजार बळावले। डोळ्यांची जळजळ होणं, सर्दी खोकला या आजारांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या महिनाभरात सरासरी 15 ते 30% रुग्ण वाढले असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। महाबळेश्वरमधील भोसे आणि दांडेघर या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवण्यात आलाय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। धाराशिवमध्ये गुंडांनी एका ट्रक चालकाला मारहाण करत त्याचा ट्रक पळवून नेला। या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। ट्रक लुटी प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 2,11,00,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय। दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाल्यामुळे सामान्यांचा नाश्ता महागलाय। किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलो मागे 5 ते 7 रुपयांची वाढ झाल्यामुळे नागरिकांना नाश्त्यासाठी देखील जास्त पैसे मोजावे लागत आहेत।
नव्या कांद्याची आवक वाढल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर घसरायला सुरुवात झाली आहे. 15 दिवसांपूर्वी 20 ते 50 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर शुक्रवारी 5 ते 28 रुपयांपर्यंत घसरलेत. किरकोळ मार्केटमध्ये सुद्धा 20 ते 60 रुपये किलो दरानं विक्री होतीये. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. आंबा आणि कडधान्याच्या पिकाला उत्तम बहर आलाय. या पोषक वातावरणामुळे आंबा काजू उत्पादक सुखावलेत. मात्र वाढत्या थंडीमुळे सर्दी खोकला तापाच्या साथीमुळे खासगी सोबतच शासकीय रुग्णालयांमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 62,548 क्विंटल इतकी आवक झाली, तर त्याला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. लोकल हायब्रिड पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. भाभा अणु संशोधन केंद्रानं विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं व्यावसायिक लागवडीसाठी 8 नवीन पिकांचं वाण विकसित केलंय. यात 5 तृणधान्य आणि 3 तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 69,000 तर अहमदनगर बाजारात 33,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा इथे कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे 56 वर्षीय शेतकऱ्यांना आत्महत्या केली. कर्ज आणि नापिकीला कंटाळून घरातच गळफास घेत शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं. मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट होत चालली आहे. वर्षभर सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत असे ताशेरे हायकोर्टानं हाणलेत. महापालिका आणि राज्य सरकारला हायकोर्टानं धारेवर धरलं. मुंबईकरांची सध्या दुपारच्या वेळी सुद्धा धुरकट वातावरणापासून सुटका होताना दिसत नाही. पुढील किमान 2 दिवस तरी ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील 20 जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचं निश्चित करण्यात आलंय. या टाक्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर तिथे सुमारे 3.5 लाख लिटर पाण्याचा साठा करता येणार आहे. त्यामुळे जवळपासच्या भागातील पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर होणार आहेत. पुणे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेनं मोहीम सुरू केली आणि या मोहिमेत गेल्या 18 दिवसात 27 मिळकती सील केल्या आहेत. पुणे रिंग रोड लगत प्रस्तावित 2 ग्रोथ सेंटरमधील 117 गावांचा नकाशा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जाहीर केलाय. याबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या दाखल करण्यासाठी पुढील 60 दिवसांची मुदत MSRDCनं दिली आहे. MSRDCनं पूर्व द्रुतगती महामार्ग ते BKCसाठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध केलाय. BKC कनेक्टर खालून जाणारा 180 मीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यात आला असून सोमवारी वाहतुकीसाठी तो खुला केला जाईल. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या पुढील 2 महिन्यांसाठी परळ, दादर आणि कुर्ला नेहरू नगर बस स्थानकातून सोडण्यात येतील. धाराशिवमध्ये वाघाची दहशत आहे. येडशी परिसरात वाघानं 2 गायींवर हल्ला केलाय. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवीचे हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराच्या कळसाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली आहे. जीर्णोद्धार पूर्ण होताच भाविकांसाठी कळस दर्शन सुरू केलं जाईल. पिंपरीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनानं रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बांधकाम करण्यावर बंदी घातली आहे. तसंच नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं असून बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅप्स बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. गेल्या 3 वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या 200 लोकांच्या नावांच्या याद्यांचे फलक पालिकेकडून चौकात लावले जाणार आहेत. त्याचसोबत थकबाकी वसुलीसाठी 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील येळगावात शेतकरी संभाजी कारंडे यांनी आपल्या गावच्या तलाठी आणि मंडलाधिकारी कार्यालयात स्वतःची 2.25 गुंठे जमीन दान केली आहे. त्यांच्या या निर्णयासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी शेतकऱ्याचा सत्कार केला. पण शासनाची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना नाकारत मनाचा मोठेपणा दाखवलाय. परभणीच्या पूर्णा शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरासमोर लावलेली 4 चाकी चोरट्यांनी लॉक तोडून लंपास केली. ही घटना CCTVत कैद झाली. जुन्नरमध्ये बिटकॉईनच्या नावानं कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. 79 जणांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून 7,50,00,000ची फसवणूक केल्याचं समोर आलंय. जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव निष्पन्न झाल्याची धमकी देत एका शासकीय अधिकाऱ्यालाच डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आलंय. सलग 3 दिवस संपर्क साधून त्यांना तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवरती चांगला परतावा देण्याचं प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी चौघांना 42,61,00,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय। या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामध्ये 4 अज्ञातांकडून मुलगा आणि वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये मुलगा आणि वडील जखमी झाले असून अज्ञातांवर गुन्हा दाखल झालाय। मुक्ताईनगर पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू आहे। लग्न हा काही व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत, पतीला शिक्षा, धमकावणं, वर्चस्व किंवा पिळवणूक करणं यासाठी नाही, असं कोर्टानं म्हटलंय। मुंबईतील गोरेगाव येथील आरे जंगलातील आणखी काही झाडं तोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे का, अशी विचारणा न्यायालयानं सरकारला केली। सरकारच्या वकिलांना आपली भूमिका मांडता यावी यासाठी खटल्यातील सर्व पक्षांनी आपलं म्हणणं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत न्यायालयाला सादर करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले। विमानात वापरण्यात येणारं इंधन म्हणजेच टर्बाइन फ्युएल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार सुरू असून जैसलमेर इथे होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावरती चर्चा होणार आहे। एटीएफ हे रॉकेलचंच एक रूप असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी लागणारे अधिकांश घटक आधीच जीएसटीच्या कक्षेत आहेत। मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली आणि देशातील इतर महानगरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्यात। असं असताना त्यांचं स्वप्न आणखी महागणार आहे। चटई क्षेत्र निर्देशांकावरती 18% वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवलाय। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला असून प्रति 10 ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवरती आलाय, तर चांदी 88,150 रुपये झाली आहे। बाजारात ज्वेलर्सकडनं मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये महावितरण पेण मंडळात सोलर रूफटॉप अंतर्गत आतापर्यंत फक्त 2,194 वीज ग्राहकांनी सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे। 5,000 वीज ग्राहक यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ते सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करण्याच्या मार्गावरती आहेत आणि सोलर रूफटॉपमुळे वीज बिलाच्या कटकटीतून सुटका होत असून शून्य बिल येऊन पैशाची बचत देखील होतीये। सरकारी यंत्रणांमधील डेटा आणि गोपनीय माहितीला जास्त धोका निर्माण झाला, विशेषतः सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवरती सरकारी संस्था आणि कार्यालये असून मागील 5 वर्षात केवळ सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ल्यामध्ये 138% वाढ झाली आहे। मध्य रेल्वे मार्गावरती 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटीव्ही कल्याण आणि कल्याण कर्जत या मार्गावरती गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरती 5व्या आणि 6व्या मार्गावरती काम केलं जाईल। IIT मुंबई आणि जपानचं तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितरित्या जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम राबवणार आहेत। त्यामुळे पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवीही त्यांना मिळेल। राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारनं घेतलाय। वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता असलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। नवं तंत्रज्ञान आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात सुरू होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत, तर आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचं प्रमाण 9% वाढू शकतं, असं जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाउंडेशनच्या एका अहवालातनं ही बाब समोर आली आहे। 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या काळ्या पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणं आवश्यक आहे। ही वाहनं जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे। गणेश मूर्ती घडवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूची माती पुरवण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेनं दर्शवली आहे। मात्र गणेशोत्सव मंडळाच्या उंच मूर्तींमुळे त्या घडवण्यावरती येणारी मर्यादा, मूर्तीची सुरक्षितता तसंच हजारोंच्या संख्येनं असलेल्या घरगुती गणपतींमुळे इतक्या प्रमाणात शाडूची माती उपलब्ध होईल का, असे प्रश्न मंडळांनी उपस्थित केलेत। यंदा आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या अर्ध्याहून जास्त भारतीयांनी ऐनवेळी प्रवासाची योजना बनवत अंतिम क्षणी हवाई तिकीट बुकिंग केली आहे। एका अहवालातनं ही माहिती समोर आली आहे। आजच्या घडीला देशात असलेल्या एकूण 822 विमानांपैकी 105 विमानं तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरती स्थिरावली आहेत। त्यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात विमान तिकिटाचे दर गगनाला भिडले। सरत्या वर्षाला निरोप आणि 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसंच नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे। हॉटेल रिसॉर्टचं बुकिंग आत्ताच हाऊसफुल झालंय। लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावली। यावेळी शेतकरी आंदोलनासोबतच अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली।